पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. राज्य अभियंता संघटनेकडून कार्यकारी अभियंत्यांना निवेदन. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी आरक्षित कोट्यातील कामाचे पारदर्शक वाटप करण्याची मागणी. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने विविध शासन निर्णयाद्वारे विकास कामांमध्ये 33% कामे पात्र सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी आरक्षित ठेवण्याची तरतूद केली आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यात प्रत्यक्षात प्रत्येक वेळी शासन नियमांचा अवलंब न करता कामाचे वाटप होत असल्याचा आरोप बेरोजगार अभियंत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी आरक्षित असलेल्या 33% आरक्षित कोट्यातील कामांचे पारदर्शक वाटप व्हावे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधीच्या शिफारशीवर किंवा दबावाखाली कामाचे वाटप हे बैठकीमध्ये करू नये, अशी मागणी राज्य अभियंता संघटनेकडून करण्यात आली आहे. त्याचे निवेदन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही काम करत असताना आम्हाला ज्या अडचणी येतात, विशेष म्हणजे आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमिशनखोरी, त्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नेते मंडळींचा हस्तक्षेप आमच्या या सगळ्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आता त्रास व्हायला लागलेला आहे. भरपूर वेळा आम्ही तोंडी या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आमच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यास सांगितले, परंतु अद्यापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला पाहिजे त्या प्रमाणे या ठिकाणी उत्तर दिलेलं नाही किंवा आम्हाला मार्ग काढून दिलेला नाही. आज आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळेजण एकत्र आलेलो आहोत. भरपूर जणांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. समस्या मांडण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद या ठिकाणी माननीय खरात साहेबांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो, परंतु खरात साहेब या ठिकाणी नसल्यामुळे आम्हाला आज जिल्हा परिषदच्या समोर एक ठिय्या आंदोलन करून आमच्या मागण्या आम्ही सर्वांसमोर मांडत आहोत. आजची मीटिंग ही सुभ्या अभियंत्यांना जो कोटा असतो 33 ते 35% याच्या संदर्भात ही काम वाटपची मीटिंग होती आणि त्यामध्ये 9 कामे सुभ्यांचे लागले होते. सकाळपासून विविध सुभ्या उपाशीपोटी इथे आहेत. त्याच्यामुळे ही जी 11 वाजता असणारी मीटिंग 2 ते 3 वाजता होती, पण अद्याप 4 वाजले तरी पण ही मीटिंग न झाल्यामुळे सगळे जे सुभ्या अभियंता आहे इथे आलेले आहेत आणि अजूनही मोस्टली जवळपास 90% सुभ्या अभियंता उपाशीपोटी इथे आहेत.